निंबाळकर सर यांना आदर्श पुरस्कार। निंबाळकर सर यांना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेकडून आदर्श पुरस्कार देण्यात आला। तसेच निंबाळकर सर यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव रोही येथे मोठे योगदान आहे। 7 वर्षापासून निंबाळकर सर हे शाळेत रुजू आहे। त्यांच्या कार्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांनी व शाळेतील विद्यार्थ्यांनी, गावातील नागरिकांनी त्यांचे आभार व सत्कार केले। तसेच पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला। त्याप्रसंगी सुखदेव केदारे, रवी केदारे, दिवाकर केदारे, पूजाराम वागचौरे, जगन्नाथ भाऊ, रामभाऊ केदारे, रामभाऊ बागल, सुहास फिगडे, श्री ज्ञानेश्वरी राणे, विकास चडगे, श्री बालिका विदोळे, अन्सारभाई पाटोदा, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती, अशी माहिती सुखदेव केदारे यांनी दिली। RKS न्यूजसाठी सुखदेव केदारे, तळेगाव रोही। मागासवर्गीय शिक्षक संघटनेतर्फे जो पुरस्कार मिळाला, त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल मला गावातील ज्येष्ठ पत्रकार सुखदेवदादा केदारे, रविभाऊ केदारे, दिवाकरदादा केदारे, पूजारामदादा वागचौरे आणि माझ्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री फेगडे सर, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनी माझं त्याबद्दल कौतुक केलं, माझा सत्कार समारंभ आयोजित केला, त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो। त्या सत्कार मिळाल्याबद्दल खूप अतिशय आनंद वाटत आहे की 19 वर्षापासून जी मी या शिक्षण क्षेत्रामध्ये अखंड अशी सेवा केली आणि जे नाविन्यपूर्ण उपक्रम या शिक्षण क्षेत्रामध्ये राबवले, त्या उपक्रमांची कुठेतरी कोणीतरी गंभीर दखल घेऊन मला गुणवंत शिक्षक म्हणून पुरस्कार हा मागासवर्गीय संघटनेतर्फे 5 तारखेला देण्यात आला। त्याबद्दल मी संघटनेचे आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। आता या शाळेला तळेगाव रोहीच्या किती वर्षापासून रुजू आहे? मला जिल्हा परिषद शाळा तळेगाव रोही या ठिकाणी येऊन 7 वर्ष झालेले आहेत। त्या 7 वर्षामध्ये या जिल्हा परिषद शाळेमध्ये देखील आम्ही सर्व शिक्षकांनी मिळून अनेक उपक्रम चांगले उपक्रम राबवलेले आहेत आणि त्या उपक्रमांचीच एक दखल घेऊन त्यामध्ये माझा एकट्याचा असा काही एक योगदान नाही, त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, सर्व गावकरी आणि आपल्यासारखे मार्गदर्शक आम्हाला भेटतात आणि त्यामुळे आम्हाला खरंच एखादा उपक्रम राबवण्यासाठी किंवा शाळेला प्रगतिशील दृष्टीने घेऊन जाण्यासाठी प्रेरणा मिळते, ती आपल्या माध्यमातून सदैव मिळत राहील अशी आशा व्यक्त करतो। दादा जय हिंद, जय महाराष्ट्र। माझा सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि थांबतो। त्याचबरोबर आज पत्रकार दिन आहे, तर आपल्या शाळेमध्ये आज कॉम्रेड सुखदेवदादा केदारे पत्रकार NCL, त्याचबरोबर पत्रकार रविभाऊ केदारे उपस्थित आहे। त्यांना देखील मी पत्रकार दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी मला छोटेखानी सत्कार केला, त्याबद्दल मी सर्व पत्रकार बंधूंचे आणि सर्व गावकऱ्यांचे विशेष आभार मानतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।